शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा तुका म्हणे वाणी गेली आता घेऊधनी आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा विठाला समचरण सरोजम सांद्रनीलामुदावम जगननिहित पाणिमण्डन मण्डनानां तरुण तुलसीमाला खंदरं कंजनेत्रं सदयदवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीवो धरार्थावतारम कलांकांक तेजोधिकामोदिवक्त्रम खलानीशवादा पनोदारदक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपा निवृत्ती उदारा सोपा निवृत्ती उदारा सोपा देवा निवृत्ती उदारा सोपा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांचे केले स्मरण होय सकळ विद्याचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती लोकाभिरामं रण
जीवनेत्रम् रघुवंशनाथम् कारुण्यरूपम् करुणाकरन्तम् श्रीरामचन्द्रम् शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामरिष्टं वातात्मजं वानरयोत्तमुख्यं श्रीरामदूतं प्रपद्ये। विठाला विठाला विठाला। शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त समयी चिंतनरूपी सेवेकरता म्हणजे निरोपणाकरता निवडलेला अभंग, ज्ञानाचा सागर, भक्तीचे आगर, वैराग्याचे शिखर असणारे श्रीमंत ज्ञानवंत कृपावंत वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने, वारकरी संप्रदायाच्या विचाराने सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेद मंत्राची पवित्रता, आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेली देवमान्य संत, संतमान्य संत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता घेतलाय। आणि या अभंगातून माझे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय जिवंतपणी शेवट कसा गोड होतो याचं गोड वर्णन करतात। विठाला शिवेला सुरुवात करण्या अगोदर वक्त्याचा आधी कर्तव्य असतं 2 शब्दाचा परिहार तो द्यायचा, म्हणजे अखिल कोट ब्रह्मांड नायक षडगुणा ऐश्वर्य संपन्न अकारण करुणा वरून आले अखिल गुण निधान भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या कृपाशीर्वादाने कैवल्य ज्ञान चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबरायांच्या कृपाशीर्वादाने वैदिक निष्ठ सांप्रदाय श्रेष्ठ अवतार वरिष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय प्रेममूर्ती नामदेव महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या कृपाशीर्वादाने आपल्या या कैलासवासी सौभाग्यवती सुरेखाबाई परमेश्वर तांदळे आज आपल्या आईला जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं आणि वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं हा एवढा गोड कृतज्ञतेचा कार्यक्रम ठेवलेला आहे। विठाला विठाला। आपल्या आईच्या उपकारातून उत्तीर्ण व्हावं याकरता असणारे परमेश्वर रखमाजी तांदळे त्यांचे 2 सुपुत्र नरहरी परमेश्वर तांदळे आणि बालाजी भाऊ परमेश्वर तांदळे आपल्या आईच्या उपकारातून काहीतरी उत्तीर्ण व्हावं याकरता हा कृतज्ञतेचा कार्यक्रम ठेवलेला आहे। आज आपल्या आईला जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं आणि वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं हा भगवान परमात्म्याचं नामकीर्तन संकीर्तनाचा कार्यक्रम ठेवला आहे। आज या कीर्तनासाठी करता महाराष्ट्रातील एक दिग्गज कलाकार मंडळी, सर्व गुणवान वारकरी मंडळी, मी नुसतं फक्त नाव ऐकण्यात तो पाहिलं असेल, पण आज माझ्या परमभाग्याने माझं काहीतरी भाग्य असेल। आज मृदंगाला साथ करण्याकरता एक वारकरी रत्न असणारे आमचे खुशाला बाबांच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रणिपात। इकडे ज्यांनी सुरुवातीला सुंदर अशी चाल गायली हरिभक्तपरायण महेश महाराज, राजेभाऊ महाराज आणि आमची दुसरी हरिभक्तपरायण अनिरुद्ध महाराज, दोघांच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रणिपात। इकडे आमचे हरिभक्तपरायण गायन कोकिळा संगीत अलंकार व एक वारकरी भूषण आपल्या परिसराचं वैभव युवा कीर्तनकार आमचे अनिरुद्ध महाराज, वाल्मिक महाराज, आमचे भागवताचार्य हरिभक्तपरायण पंढरीनाथ महाराज असतील, महाराजांच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रणिपात। इकडे आमचे वारकरी बाबा, आता मला सगळ्यांचा परिचय मी तुम्हाला भरपूर वेळेस पाहिले पण माझ्या लक्षामध्ये नाही तुमचं नाव काय, पण तुम्ही सर्व असणारे देवरूप असणारे सर्व श्रोतवर्ग मायबाप ज्यांच्यामुळे मला इथे येण्याचा योग आला, फोन केला, आमचे आदरणीय प्रेममूर्ती माझ्यावर पुत्रवत प्रेम करणारे आपले गावचं भूषण असणारे वारकरी रत्न आमचे हरिभक्तपरायण अरुण महाराज दराडे महाराजांनी फोन केला आणि महाराजांच्या विनंतीला मान देऊन तुमच्या सर्व मायबापांच्या दर्शनाचा योग आणि आपल्याच गावातला असणारे एक ज्येष्ठ कार्यकर्ते नेतृत्व असणारे आमचे हरिभक्तपरायण पुत्रवत प्रेम करणारे आणि एक गोड व्यक्तिमत्व असणारे आमचे संजीवन मामा दराडे मामांच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रणिपात। आदरणीय आमचे अनिरुद्ध महाराज असतील आणि आपल्या गावचं एक रत्न बाबांचा शिष्य म्हणाय काही हरकत नाही, कारण की बाबाने आतापर्यंत किती विद्यार्थी महाराज, हजारो विद्यार्थी ज्यांनी घडवले आणि आपला त्यांचाच विद्यार्थी म्हणून आपल्या गावचा असणारं भूषण आपले लक्ष्मण महाराज, महाराजांना आम्ही 8 दिवसापूर्वी महाराज मुंबईला होते माझ्यासोबत 4 दिवस। एक गोड हातास आहे
महाराजांच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रणिपात. सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आमचे पिशेवडी महाराज असतील. मला काही परिचय नाव लक्षात आहे पण स्मरणात नाही आमचे. त्यांना वेळोवेळी मी पाहिलं. खूप सुंदर आवाज आहे तुमच्या मुलाचाही मला परिचय आहे. आमचे सर्व वारकरी मंडळी असतील. हां बरं आमचे वारकरी मंडळी त्यांच्याही चरणावर साष्टांग दंडवत. सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रणिपात आमचे सर्व वारकरी ज्येष्ठ श्रेष्ठ. आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. आमचे कुठली संस्कृती सेलमौज काय नाव हरिभाऊ भाऊंच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रणिपात करतो. आणि हे आपल्या सर्व कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण करणारे आमचे या ठिकाणी परभणीहून आमचे नवनाथ भाऊ आलेत. आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव श्री यूट्यूब चॅनल आहे. आपला हा झालेला कार्यक्रम आज जरी कार्यक्रम झाला पण आपल्या नेहमी लक्षामध्ये आपल्या तांदळवाडीचा कार्यक्रम झालेला नेहमी जर पाहायचा असेल आपले श्री यूट्यूब चॅनल आहे. सगळ्यांना विनंती आहे या चॅनलला सगळ्यांनी पहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका. सगळ्यांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि शेवेला सुरुवात. मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. ह्या माता माऊली म्हणतात बसल्या बसल्या महाराज ओळखीचा आणला म्हणून सगळ्या ओळखीच्या लोकांचे नाव घेतले. शेलक्या माणसाचे. आता सगळ्याचं नाव घेतं म्हणजे कुणाला राग येत नाही. हनुमंतरायाच्या चरणी फूल वाहतो वाकून हनुमंतरायाच्या चरणी फूल वाहतो वाकून आणि सगळ्यांचं नाव घेतो आळंदीच्या ज्ञानोबरायांचा मान राखून. विठाला विठाला चरणावर साष्टांग दंडवत प्रणिपात. आपल्याकडे शॉर्टवर्ड शूट फक्त 1 तास उरलेला आहे आणि 1 तासामध्ये कमी बॉलमध्ये आपल्याला जास्त रन काढायचे आहेत. अभंग सेवेकरता जगद्गुरु श्री तुकोबरायांचा 4 चरणाचा सेवेकरता घेतलाय आणि या अभंगातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय शेवट जिवंतपणी शेवट कसा गोड होतो याचं गोड वर्णन करतात. पहा शेवट गोड कधी होतो. मेल्यानंतर कुणाचा शेवट गोड होत नव्हतो. ऐका. एक आईच्या वर्ष श्रद्धानिमित्त आमचे असणारे नरहरी भाऊ असतील बालाजी भाऊ असतील आणि त्यांच्या असणाऱ्या 2 बहिणी एक अयोध्या आणि एक विद्या आपल्या आईच्या उपकारातून काहीतरी उत्तीर्ण व्हावं. आपल्या आईवडिलांनी आपल्यावर फार उपकार केलेत आणि या उपकाराची जाण आपल्या अंतःकरणामध्ये राहावा म्हणून या ठिकाणी एक कृतज्ञतेचा सोहळा ठेवला आहे. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग सेवेकरता घेतलाय. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. महाराज या अभंगामध्ये जिवंतपणी शेवट गोड करावा लागतो. मेल्यानंतर कुणाचा शेवट गोड होत नाही. ऐका. कर्तृत्वाने सदाचाराने जिवंतपणी शेवट गोड करावा लागतो. मेल्यानंतर कुणाचा शेवट गोड होत नाही महाराज. म्हणून आजचं हे कीर्तन आहे ना एक नैमित्तिक कीर्तन आहे. शास्त्रामध्ये 4 कर्म सांगितले. एक आहे नित्यकर्म, दुसरं आहे नैमित्तिक कर्म, काम्य कर्म आणि प्रायश्चित्त कर्म. नित्यकर्म कशाला म्हणतात ऐका. जे आपण रोज उठतो उठल्यानंतर स्नान करतो देवाची पूजा खाणं पिणं झोपणं हे आपलं नित्यकर्म आहे. हे नित्यकर्मामध्ये पडतं. नैमित्तिक कर्म कशाला म्हणतात. आजचं हे जे कर्म आहे ना हे आजचा जे कार्यक्रम आहे ना नैमित्तिक कार्यक्रम आहे का. एखादी संतांची पुण्यतिथी असेल आईची पुण्यतिथी असेल किंवा संतांचा देवाचा उत्सव असेल हे नैमित्तिक कार्यक्रम आहे का. आजचं हे कीर्तन म्हणजे नैमित्तिक आहे. ज्ञानोबराय म्हणतात का सोम सूर्य ग्रहणे हे ओनी करीती पार्वणे का माता पितर मरणे जे अंकित जीवस. नाथ महाराज तर भागवतात म्हणतात पुत्राशी पर्व काळ जन्मात जोणे कवेळ माता पित्यांचा अंतकाळ ती अति पवित्र वेळ धर्माची. ती पवित्र वेळ जर कोणची असेल तर आपल्या आई वडिलांच्या उपकारातून जर ही जर आजचे जे कर्म आहे ना हे पुण्याचं कर्म आहे महाराज. म्हणून नैमित्तिक कर्म आहे. काम्य कर्म कशाला म्हणतात. एखादी अंतःकरणामध्ये इच्छा ठेवून केलेलं कर्म आहे ना त्याला काम्य कर्म म्हणतात. आणि प्रायश्चित्त कर्म कशाला म्हणतात.
आपल्याकडून जर एखादं कर्म केलं असेल आणि त्याच्याकडून आपल्याकडून चुकीचं घडलं असेल, पण भगवान परमात्म्याकडे विनंती करायची आणि त्याच्याकडून माफी मागायची. प्रायश्चित्त कर्म आहे. विठ्ठला विठ्ठला. म्हणून आजचा हा वर्ष श्राद्धाचा प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आहे. पहा, आपल्या शास्त्रामध्ये असं आहे महाराज, माणूस मेला म्हणजे काय करतात तो माणसाला? टाकून देतात का? काय करतात? जाळण टाकतात, अग्निदाह देतात. मग शास्त्रामध्ये 3 प्रकार सांगितले. एक आहे जलदाह, ऐका बरं. दुसरा आहे भूमिदाह आणि एक आहे अग्निदाह. जलदाह म्हणजे काय करतात महाराज? आम्ही वृंदावनला तिकडे गेल्यानंतर शिकायला गेलतो 2 वर्षापूर्वी. तर तिकडे माणसं मेल्यानंतर ऋषिकेशमध्ये काय करतात? जे साधू महात्मे आहेत ना, त्यांना गंगेमध्ये समर्पित करतात. जलदाह, भूमिदाह. माणसं मेल्यानंतर अग्नी भूमीमध्ये पुरतात. वाणी समाजामध्ये तुम्हाला माहीत असेल, माणूस मेला की माणसं पुरतात. आणि आपल्या इकडे महाराज, माणूस मेला की काय करतात? अग्नी डाग देतात, अग्निदाह. म्हणून जो माणूस ज्या तिथीला गेला त्याच्या नावाने 1 पिंडदान, दुसऱ्या दिवशी 2 पिंडदान, तिसऱ्या दिवशी 3 पिंडदान, असे 10 दिवस 10 पिंडदान करावं. लोकांना आता वेळ नाही महाराज, लोक डायरेक्ट दशक्रिया करतात. पण नाही महाराज, दशक्रिया विधी झाला म्हणजे संपला का कार्यक्रम? नाही. 11व्या दिवशी 11 पिंडदान, 12व्या दिवशी 12 पिंडदान, 13व्या दिवशी 13 पिंडदान. पहा, शास्त्रामध्ये असं सांगितलं, जो गृहस्थी असेल ना त्याचा 13वा करतात, जो ब्रह्मचारी असेल त्याचा 14वा करतात, जो वानप्रस्थी असेल त्याचा 15वा करतात, आणि जो संन्यासी असेल त्याचा 16वा करतात. हे माणसाचं जे आहे ना कर्म केलं पाहिजे. 10वा का करायचा? आपल्याला वर्षश्राद्धापर्यंत येते. वर्षश्राद्ध का करायचं? आज आमच्या एवढ्या तांदळे परिवारानं आईचा एवढा कार्यक्रम ठेवला. हा वर्षश्राद्ध कार्यक्रम का ठेवला? आपल्याकडून आई वडिलांच्या उपकाराचे उपकार आहेत, त्या उपकाराची आपली जाणीव आपल्या अंतःकरणामध्ये ठेवली पाहिजे. शास्त्रामध्ये 3 प्रकार सांगितले. पहा, माणसाचा काय करतात? सुरुवातीला माणूस मेल्यानंतर बाबा 10वा करतात, पुन्हा 13वा करतात आणि वर्षश्राद्ध करतात. का केलं जातं 10वा? का केलं जातं 13वा? आणि का केलं जातं वर्षश्राद्ध? एका माणसाने एका आमच्या मित्राला विचारलं, अरे तू का 10वा केला म्हणले? त्याला विचारलं, तू 10वा का केला? त्यांनी सांगितलं, मला माझ्या मित्राने त्याच्या वल्लाचा केला म्हणून मी केला 10वा. असं आहे का? नाही महाराज. 10वा हे विधी आहे, 13वा हे शास्त्र आहे. वर्षश्राद्ध आणि 13वा हे शास्त्र आहे आणि 10वा हा विधी आहे. विधी आपल्याला माणूस गेल्यानंतर मागं पुढे करता येतो. एकाच भावकीमध्ये एखादा माणूस मेला बादा, आणि मेल्यानंतर त्याच एखाद्या भावकीमध्ये जर एखादा माणूस दुसरा गेला तर 3ऱ्या दिवशी, 5व्या दिवशी, 7व्या दिवशी आपल्याला 10वा करता येतो, पण 13वा एक करता येत नाही. का? 13वा हा शास्त्र आहे आणि वर्षश्राद्ध हे शास्त्र आहे. विधी मागे पुढे करता येतो, पण 13वा करता येत नाही. महाराज, मग 13वा का करायचा? आम्हाला काही थोडंसं सांगता का? आमच्या गुरुवरेच्या मुखातून ऐकलं ते सांगतो. 13वा का करायचा? 13वा हा शास्त्र आहे. आता मला सांगा, तुम्ही माझ्यापेक्षा सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, ज्ञानाने, अधिकाराने, वयाने सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत. शास्त्रामध्ये असं सांगितलं, 13वा का माणसाचा केला जातो? माणूस जन्मल्यानंतर माणसाच्या जन्मल्यानंतर माणसाला किती संस्कार करतात तो? शास्त्रामध्ये किती संस्कार सांगितले? 16 संस्कार सांगितले. पण प्रत्येकावर 16 संस्कार होतात का महाराज? पंपू महाराज, नाही होत महाराज. जर कुणावर जर 16 संस्कार होत असतील, कुणावर होतात का? कुणावरच होत नाहीत महाराज. एक तर संस्कार राहतो. पण प्रमुख शास्त्रामध्ये 3 संस्कार सांगितले. प्रत्येकाच्या जीवनामध्ये 3 संस्कार होतात. माणूस जन्मल्यानंतर पहिला जो संस्कार केला जातो त्याला काय म्हणतात? नामकरण विधी 16. एखादा लहान मुलं आपण जन्मलो, आपण काय करतो? 12व्या दिवशी त्याचं नामकरण ठेवतो, त्याचं नाव ठेवतो, महाराज. शास्त्रामध्ये असं सांगितलं, मुलगा जर जन्मला तर समसंख्येमध्ये नाव ठेवायचं, आणि मुलगी जर जन्मली तर विषम संख्येमध्ये नाव ठेवायचं. 12व्या दिवशी आपण त्या जो मुलगा जन्मला आहे त्याचं नाव ठेवतो. हा पहिला झाला संस्कार, नामकरण 16. दुसरा सांगितला महाराज, अग्नीच्या साह्याने आणि ब्राह्मणाच्या साह्याने, देवाच्या साह्याने आणि ब्राह्मणाच्या साह्याने जो संस्कार केला जातो त्याला म्हणतात महाराज विवाह संस्कार. प्रत्येकाच्या जीवनामध्ये होतो. आणि तिसरा सांगितला महाराज अग्निसंस्कार. माणूस मेल्यानंतर काय केलं जातो? त्याचं अंत्यविधी केला जातो. मला सांगा मग, 16 मधून 3 गेले, किती राहिले हो खाली? माझं जरा गणित कच्चं आहे, सांगता का किती राहिले? 13. म्हणून करावा लागतो 13वा. विठाला विठाला. याला एक अनेक शास्त्र सांगितलं महाराज 13वा का करतात. आता मला सांगा, तुम्ही सगळं ज्येष्ठ श्रेष्ठ आमचे सगळे वयोवृद्ध बाबा इथं वारकरी आहेत. आपल्या इकडं महाराज
माणूस मेल्यानंतर जे आपण अग्निडाग जो दगडानं पुरतो का नाही खेळाने, तो खडा कुठं ठेवतो आणतो महाराज? कुठं ठेवतो ते खडा आणून? झाडाला बांधून आणतो का नाही? एक कोऱ्या कापडामध्ये. आणि जो माणूस गेलाय घरामध्ये त्याच्या नावाची एक फोटो लावतो आणि त्या फोटोसमोर काय करतो? दिवा लावतो. आणि दिवा लावून महाराज जो माणूस गेलाय ना त्याच्या नावाने 13 दिवस महाराज तो दिवा लावल्यानंतर 13 संस्कार त्या खड्यावर पडतात. म्हणून करावा लागतो 13वा विठाला विठाला. 13वा झाल्यानंतर हा जीव महाराज ब्रह्मंती करण्याकरता निघतो ऐका. आणि हा जीव निघाल्यानंतर महाराज एक हा जीव निघाला ना तर स्वर्गाकडे जायला निघतो महाराज. पण जात असताना वाटेमध्ये एक वैतरीण नावाची नदी लागते. शास्त्रामध्ये आणि भागवतामध्ये 28 प्रकारचे नरक सांगितले. वैतरीण नावाच्या नदीपासून जातो महाराज. ह्या वैतरीण नदीपासून झाला त्या जीवाला किती दिवस लागतात? 28 दिवस लागतात. मला सांगा पहिले 13 आणि 28 किती झाले? किती झाले महाराज? 41 दिवस झाले. हा जीव 13वा दिवस झाला की त्या वैतरीण नदीपर्यंत पोहोचायला 28 दिवस लागतात. आणि त्या 28 दिवस म्हणून 13 आणि 28 41 दिवस. आणि त्या वैतरीण नदीपर्यंत पोहोचायला गेल्यानंतर महाराज ही वैतरीण नावाची नदी आहे पार करण्याकरता. पण ही नदी म्हणजे कशी आहे महाराज? पाण्याने भरली नाही महाराज. भागवतामध्ये आमचे हरिभक्तपरायण भागवताचार्य महाराज पंपू महाराज आहेत तिथे महाराज, आपले पंढरीनाथ महाराज आहेत. आणि महाराजांना माहीत असेल ही वैतरीण नावाच्या नदी मग कशी आहे महाराज? अग्नीने कशाने? पाण्याने भरली नाही, तर जे मूलमत्र आहे पू आहे पाण्याने भरलेली आहे महाराज. पण ही वैतरीण नदी पार करण्याकरता ही जर पार करायची असेल तर तिथे एक कामधेनू नावाची गाय आहे. ज्या माणसाने या मृत्यू लोकामध्ये एखादी गाय दान केला असेल ती गाय त्या वैतरीण नदीतून पार करते महाराज. पण आपण म्हणतो का नाही, ते ब्राह्मण म्हणतात का नाही, आपण गंगेवर गेलो तर तुम्ही हाताने गाय दान केली असेल तर गाय दान करा. म्हणून जीवन जगत असताना आपण मरण्याच्या अगोदर एक तरी गाय दान करायची. कुणाला? खटकाला का? हा, ब्राह्मणाला करा, कुणा शेतकऱ्याला करा, पण गाय दान केली पाहिजे. आपण जर इथं गाय दान केली तर स्वर्गामध्ये महाराज जात असताना तिथे कामधेनू गावाची गाय आपल्याला सहाय्य करते. आणि मग ती गाय 1 दिवस नाही 2 दिवस नाही त्या वैतरीण नदीतून पार करण्याकरता आपल्याला स्वर्गामध्ये जाण्याकरता किती दिवस लागतात? ऐका, 58 दिवस लागतात. मला सांगा आता पहिले 13 त्या नदीपासून वैतरीण नदीपासून याला किती लागतात? 28 आणि हे 58 किती झाले? 100 झाले महाराज. किती झाले? आणि मग 100 दिवस झाल्यानंतर हा जीव त्या स्वर्गामध्ये पोहोचतो. आणि पोहोचल्यानंतर काय होतं ऐका, हा जीव पोहोचल्यानंतर महाराज तिथे एक आपला वकील आहे, यम दरबारामध्ये जातो. आणि यम दरबारामध्ये गेल्यानंतर महाराज न्याय निवाडा होतो. आणि मग तिथं एक वकील लावावा लागतो. तो वकील म्हणजे कोण आहे महाराज? आता आपली एखादी साधी जर केस लढवायची म्हणलं तर वकील लावा लागतो का नाही? तिथं जो वकील आहे तो चित्रगुप्त नावाचा वकील आहे. आणि मग ते चित्रगुप्त नावाच्या वकिलाकडे आपलं दप्तर जातं. आपण आयुष्यामध्ये काय कर्म केले, आपलं कर्म काय आहे, दप्तर सगळं महाराज त्या चित्रगुप्तापाशी असतं. आणि मग चित्रगुप्तापर्यंत आपलं हे दप्तर उकलतो. आणि आपण जे काय कर्म केले आपण आयुष्यामध्ये तो सगळं दप्तराचा हिशोब करण्याकरता किती दिवस लागतात? 265 दिवस लागतात. मला सांगा पहिले 100 आणि हे 265 किती झाले? आपलं वर्ष कितीचं आहे महाराज? 365 दिवस. मग हे जीवाचं दप्तर 365 दिवस लागतात. 1 वर्ष भ्रमंती करतो आणि मग आजच्या दिवशी त्या जीवाला मोक्ष प्राप्त होतो. विठाला विठाला विठाला. वर्ष पूर्ण होतं. मग वर्ष पूर्ण झाल्यानंतर महाराज काय ऐका, कुणाचंही प्रथम पुण्य स्मरण होत नाही दादा. ज्याने आयुष्यभर पुण्य कमावलेलं आहे ना, ऐका बरं, कुणाचंही सोळे होत नाही, कुणाचाही सोळा होत नाही. ज्याने आयुष्यभर परमार्थ केलाय, आमच्या सुरेखा आकाने आजीने आयुष्यभर काहीतरी पुण्य केलं असेल, त्यांनी आयुष्यभर केलेलं पुण्य आणि यांच्या संततीने मुलाने केलेलं आयुष्य ज्यावेळेस दोघांची मिळून बेरीज होते ना त्यावेळेस हे प्रथम पुण्य स्मरण होतं. विठाला विठाला विठाला. म्हणून आपल्या आईच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता हे 2 असणारे चिरंजीव आमचे भाऊ असतील का? शास्त्रामध्ये असं सांगितलं, केलेल्या आपल्या आई वडिलाचे उपकार जर आपण जर विसरलो तर त्याच्यासारखा जगामध्ये कृतज्ञ माणूस कोण नाही. पण आपण जर आपल्या आई वडिलाचे उपकार विसरले तर जगामध्ये त्याच्यासारखा कृतज्ञ माणूस नाही,
शास्त्रामध्ये गोड वर्णन, कृतज्ञ माणूस किती त्याज्य आहे. अहो लहानाचा मोठा गोळा करते, सांभाळ करते, पालन पोषण करते, आणि त्या आईवडिलाचा जर आपण सोहळा केला नाही, आपण आपल्या अंतःकरणामध्ये जर जाणीव ठेवली नाही, तर त्याच्यासारखं महाराज दुष्कर्म कोणी सांगितलं नाही जगामध्ये. किती कृतज्ञ माणूस आहे सांगू का. शास्त्रामध्ये गोड अशी कथा आली महाराज. एक चांडाळीन राहत होती, आणि चांडाळीन राहत होती महाराज, जंगलामध्ये राहत होती, आणि साधू संत महात्मे महाराज त्या दिशेने निघाली. आणि निघाल्यानंतर महाराज ही चांडाळीन राहत होती. आणि चांडाळीन कुणाला म्हणतात ऐका, जे कुत्र्याचं मांस खाते ना तिला चांडाळीन म्हणतात. साधू महात्मे संत महात्मे त्या जात होते, जात असताना त्या चांडाळणीकडे पाहिलं, तर त्या चांडाळणीने काय केलं महाराज, एका भंगोन्यामध्ये एका टोपामध्ये महाराज तिचं अन्न शिजत होते. किती दुष्कर्म आहे मा. त्या साधूने विचारलं तू काय शिजवते, तिने सांगितलं मी कुत्र्याचं मांस शिजवते. बर, ही अग्नी कुठला घातला म्हणली, या धान्य पेटवण्याकरता शिजण्याकरता. त्यांनी सांगितलं आता जिथं प्रेत पेटून गेलं त्या प्रेताचे 4 लाकड घेतले आणि या अग्नी खाली घातले. म्हणजे बर, ह्याच्यामध्ये काय अन्न आहे, त्यांनी सांगितलं कुत्र्याचं मांस आहे. हे शिजवण्याकरता काय आणलं, कुठून भांडं आणलं, कोण्या स्टीलचं आणलं का जर्मनचं आणलं. त्यांनी सांगितलं नाही, आता इथून एक प्रेत गेले, जाळल्यानंतर त्या माणसाची कवटी घेतली आणि त्या कवटीमध्येच मी शिजवलं माझं खाचं अन्न. बर, साधूने विचारलं अन्न शिजवण्याकरता कुठलं पाणी टाकली, ते सांगितलं चांडाळीने पहिल्या दारेची दारू टाकली. म्हणली दारू टाकली महाराज त्याच्यामध्ये. बर, साधूने विचारलं अगं तुझं अन्न देखील अपवित्र आहे, कुत्र्याचं मांस, त्याच्या खाली जो अग्नी घातला तो प्रेताचा आहे, कवटी माणसाची आहे. आणि त्याच्यावर साधूला एक विलक्षण दिसलं कार्य. आपल्या तिने काय केलं तर पायातली चप्पल महाराज अशी उरपाटी झाकली होती तिच्यावर. आणि उरपाटी झाकल्यानंतर साधूला विचारलं, साधूला वाटलं अरे अन्न तर एवढं अपवित्र आहे, कवटी माणसाची कवटी आहे, पाणी दारू आहे, मांस कुत्र्याचं मांस आहे, अग्नी प्रेताचा आहे, आणि याच्यावर उरपाटी चप्पल का झाकली. त्या साधूने विचारलं त्या चांडाळींना अगं तू एवढं सगळं दूषित अन्न असताना तू का चप्पल झाकली. त्या चांडाळीने दिलेलं ऐका गोड उत्तर. ती चांडाळी म्हणायला लागली या जगामध्ये अशी काही माणसं आहेत म्हणली कृतज्ञ माणसं, त्यांची नजर माझ्या अण्णाला लागेल. विठ्ठला विठाला विठाला. म्हणजे कृतज्ञ माणूस एवढा त्याज्य सांगितला. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्या आईवडिलाची जर आपण सेवा केली नाही तर आपल्यासारखं या जगामध्ये कृतज्ञ माणूस कुणी नाही. पहा, जो माणूस या भूतलावर जन्माला आला ना दादा, त्याला प्रत्येकाला जावं लागणार आहे. मग कोणी असू द्या महाराज, कीर्तनकार असू द्या, गायनाचार्य असू द्या, किंवा ऐकणारे असू द्या, कोणी असू द्या, प्रत्येकाला जावं लागणार आहे. जन्मली ती बाळ त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ, त्याची वाट पाहे काळ. जन्म लेते बाळ त्याची काळ वाट पाहे, त्याची वाट पाहे काळ. महाराज जो माणूस जन्माला आला ना प्रत्येकाला जावं लागणार आहे. ज्ञानोबराय म्हणतात उपजेते नासे, नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परी उपजल्या पिंडा मरण सांगाते, उपजल्या पिंडा मरण सांगाते, उपजल्या पिंडा मरण सांगाते.
जाती मरती उपजती सविजिती. जो जो माणूस जन्माला आले ना तर प्रत्येकाला मरावं लागणार आहे. देहाच्या गावालिया जन्म मृत्यूच्या सोडिया नाम मनो धनंजया जिया प्री ज्ञानोबर आहे म्हणतात ज्यांनी ज्यांनी जन्म धारण केला तो प्रत्येकाला मरावं लागणार. येत नाही उरो आले अवतार, येत नाही उरो आले श्रीराम येते नाही आले येते पामर जीव किती, येते पामर जीव किती, जीव किती, येते पामर जीव किती, आयते नाही गुरो येते नाही गुरो आले प्रत्येक जण जण आहे येते नाही उरो आले अवतार एरते पामरा जीव किती. प्रत्येक जण जाणार आहे महाराज का. अहो भगवान परमात्म्याने एवढ्याला आपल्याला देह दिला. पहा एखादं साधं उदाहरण घ्या. एखाद्या माणसाच्या आपण एखाद्या मालकाच्या घरी राहिल्यानंतर आपण जर त्या माणसाचा किराया दिला नाही तर तू काय म्हणतो आमचं रूम खाली करा. पण देवाने आपल्याला आज्ञा दिली तर आपल्याला हे आयुष्यरूपी भाड्याचं घर खाली करावं लागतं. आया हे सो जाएगा राजा रंक फिकीर एक सिंहासन चढ़ी चले एक बांधे जंजीर. जिंदगी कशी महाराज जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिल बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पडेगा. प्रत्येकाला आपलं आयुष्यरूपी भाडे करार संपला की दादा घर खाली करावं लागेल. शरीर जायाचे ठेवणे, हा, हा. शरीर जायाचे ठेवणे, 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 श्रीराम जायाचे देवने, जायाचे देवने, शरीर जायाचे देवने, जायाचे देवने. दर्शी अभिलाष जेणे, दर्शी अभिलाष जेणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे. प्रत्येकाला शरीर जायाचे ठेवणे. शरीर जाणार आहे महाराज. मी असंच म्हणलो महाराज कोणीच राहणार नाही. कीर्तनकार गायनाचार्य मृदंगाचार्य कोणीच राहणार नाही. एक आजीबाई म्हातारी उठली म्हणायला लागली, जोरात उठून हसायला लागली. महाराज मी म्हणलं प्रत्येक जण जाणार आहे. ती म्हातारी उठून हसायला लागली. म्हणलं काय झालं बाजीबाई हसायला. ती म्हणली महाराज मी म्हणलं या गावातले सगळेजण जाणार आहेत महाराज. ती म्हणली मी या गावचीच नाही म्हणली, मला काय मरली.
मी तिला विचारलं, आई आजी अगं तू या गावची जरी नसली तर या मृत्यू लोकात तर ती असेल ना महाराज, म्हणून इथे कोणीच राहणार नाही महाराज. जायाचे शरीर जाईल क्षणात, जायाचे शरीर जाईल क्षणात, जायाचे शरीर जाईल क्षणात, शरीर जाईल क्षणात. कहा गोपीनाथ बाबेची नाम, कहा गोपीनाथ बाबेची नाम, तुम्ही संत तुम्ही संत काहा गोपीनाथ पावेची ना. प्रत्येक जण जाणार आहे महाराज. तुकोबराय म्हणली अभंगा जिवंतपणे शेवट गोड करावं. शेवटचा शब्द कानावर आला की महाराज भी वाटते. पण ज्ञानोबराय म्हणतात एखाद्या माणसाला जर म्हणले तर तुम्ही आता मरून जा, मरा हा शब्द जरी आपल्या कानावर आलतो त्याला राग येतो. ज्ञानोबराय म्हणतात आगा मर हा बोलणं साथे. माणसाला मर जरी म्हणलं तर महाराजा माणसाला दुःख होतं. इथे कोणीच राहणार नाही. आया हे सो जायेगा. प्रत्येक जण जाणार आहे. पण हा मरण ही प्रकृती आहे, तिला सुधारण ही आपली संस्कृती आहे. आणि मरण ही सांगून गेलो मरण प्रकृती आहे महाराज. मरण किती जरी मृत्यू चुकवण्याचा प्रयत्न केला पण मरण चुकत नाही महाराज. जिथं आपलं ठरलेलं आहे ना महाराज तिथं जावं लागतं. मला सांगा एक 8-10 दिवसाची पूर्वीची घटना तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री महाराज अजितदादा, त्या माणसाकडे काही सत्ता संपदा कमी होती का? अहो एक जरी आजार झाला असता तर 10,000 डॉक्टर त्यांच्या सेवेला असते. पण महाराज काळाच बोलवून आलं. 8:44 महाराज विमान खाली उतरलं आणि उतरल्यानंतर 8:45 स्पॉट झाला महाराज. काय भरोसा आहे का महाराज देहाचा? कधी काय होईल सांगता येत नाही. म्हणून मी सांगत असतो महाराज जीवन जगत असताना माणसाचा भरोसा म्हणजे कसं, तो काळ प्रत्येक क्षणाला आपल्या जवळ आहे महाराज. घडी घडी काळ वाट याची पाय. आणि अजून किती आहे अवकाश. देह जाणार जाणार त्यासी काळोबा खाणार. काळ आपल्या जवळ आहे म्हणून जीवन जगत असताना मरण आपल्या जवळ महाराज. प्रत्येकाने आपण जर एखादी तीर्थयात्रेला जात असून पंढरपूरला ज्ञानोबरायांच्या आळंदीच्या वारीला कशी तयारी करतो महाराज लक्ष्मण महाराज, तशी आपल्या मरणाची देखील आपण तयारी केली पाहिजे महाराज. कधी काय होईल सांगता येत नाही. आपण म्हणतो का नाही अहो आताच आम्हाला बोलला, आताच गाडी घेतली सहज हायवेला गेला, आता असं नाही. ज्याचं मरण जिथं ठरलेलं आहे ना तो त्याला जावं लागतं महाराज. तुम्हाला पुरावा देतो महाराज. हा वा. क्षण म्हणजे आयुष्याचा क्षण म्हणजे किती मोठाच आहे. अल्प आयुष्य मानवी देह शत गणिले ते अर्ध रात्र काय. मध्ये बालत्व पिडा रोग क्षय काय भजनाशी उरले ते ग्रास केळी सत्ता हाती, ग्रास केळी सत्ता नाही हाती, सत्ता नाही हाती, ग्रास केळी सत्ता नाही हो शन भंगुर हे, शन भंगुर हे गायन कळता. ग्रास केळी सत्ता नाही हाती,
नाही हाती नाही हाती ग्रास गिळी सत्ता हाती नाही. आपण हातामध्ये घेतलेला घास आपल्या मुखामध्ये जाईल एवढा सुद्धा भरवसा नाही महाराज. मरण कितीही जरी तुम्ही चुकवण्याचा प्रयत्न केला ना, मरण चुकत नाही. सांगू का तुम्हाला, आठवा 2020चा काळ, कोरोनाचा काळ आठवा महाराज. कुत्र्याला जशी आपण भाकर टाकतो ना, तसे लोक महाराज. स्वतःचा मुलगा आपल्या सुद्धा जवळ येत नव्हता, स्वतःची बायको सुद्धा आपल्या जवळ येत नव्हती, स्वतःची बहीण सुद्धा येत नव्हती महाराज. या जगामध्ये जीवन जगत असताना किती जरी आपण चांगलो वागलो ना महाराज, पण आपल्यावर जर एखादी वाईट वेळ आली ना, कोणीच येत नाही. मी सांगून जातो महाराज. हा आपल्याला जर वाचत असेल तो जगाचा मला. काळाची एवढी पडील बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप. स्वतःची किती जरी दुःखाचा प्रसंग आला, स्वतःची बहीण सुद्धा सोडत नाही. मी सांगू का, अहो आपल्यावर एखादा दुःखाचा प्रसंग येऊ द्या, पण दुःखाचा प्रसंग आल्यानंतर आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येऊ द्या, आणि ते अश्रू पुसण्याकरता किती हात आपल्या समोर येतात, हे आपलं महाराज कमवलेलं आयुष्य आहे. म्हणून जगामध्ये जर आपल्यावर जर कोण संकट तारत असेल, तो जगाचा मालक पंढरीश परमात्मा. का म्हणे तुला सोडविना कोणी, आणि एका चक्र पाणी वाचून या. हरविन कोणी नाही सोडविना, हरविन कोणी नाही सोडविना, हरविन कोणी हरिमुखी गाता हरिमुखी गाता हर पद चिंता, हरिमुखी गाता हर पद चिंता, नाही मागूता जन्म घे. ओ हरिमुखी गाता हर पद पुत्र बंधू कांता
संपत्तीचे महाराज हरिबीन कोणी नाही हरिविन कोणी नाही सोडविता आणि पुत्र बंधू कांता संपत्तीचे महाराज सगळे संपत्तीच्या अभिलाषाने महाराज येत असतात. मरण कितीही चुकवण्याचा प्रयत्न केला पण मरण चुकत नाही महाराज. सांगून गेलो कोरोनाच्या काळामध्ये आपण कुत्र्याला जशी भाकर टाकतो तसे महाराज स्वतःची मुलं सुद्धा आपल्या जवळ आली नाहीत महाराज. अहो 70 किलो वजन आहे पण 70 लाख रुपये देणारे माणसं जवळ होते महाराज. डॉक्टर साहेबायला पण मरण चुकलं का महाराज? चुकलं नाही महाराज. जावा सुखाचे दिल्या घेतल्याचे जन हे 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 सुखाचे दिल्या घेतल्याचे चहा पिऊन येऊ का? जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे हे सुखाचे दिल्या घेतल्याचे जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतःकलीच्या नाही कोणी अंतःकलीच्या नाही नाक डोळे गळती झाल्याही नसत झाल्याही नसत नाक डोळे गळती झाल्याही नसत झाल्याही न शक्ती नाक डोळे गळती वा झाल्या विना शक्ती झाल्या विना शक्ती नाक डोळे गळती झाल्या विना शक्ती डोळे जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे महाराज कोणी नाही म्हणून महाराज कबीरदास महाराज म्हणतात थाप टाका. ऐक मानवा होईल पस्तावा या नर जन्माचा ऐक मानवा होईल पस्तावा या नर जन्माचा एक दिवस येईल तुझ्यावर एकट जाण्याचा एक दिवस येईल तुझ्यावर एकट जाण्याचा आई बाप काका चुलते आई बाप काका चुलते सर्व आहेत कामापुरते बहीण भाऊ मुल बाळे इष्ट मित्र सखे सोय अंतरकाळी जीव तर मळते अंतरकाळी जीव तर मळते अनुभूत होतो याचा कोण दिवस येईल तुझ्यावर एक जाण्याचा एक दिवस येईल तुझ्यावर एक जाण्याचा म्हणून जीवन जगत असताना काळ भगवान परमात्मा आपला समोर नाही रे नाही कुणाचे कुणी नाही रे नाही कुणाचे कुणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे
जगामध्ये कुणी नाही. फक्त एक भगवान परमात्मा जगाचा मालक पंढरीश परमात्मा. त्याची तन मन धनाने सेवा केली की तो भगवान परमात्मा प्राप्त होतो. बहीण नाही, पाहू नाही महाराज. बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयी मेल्या. सर्व राही वा कोणी नाही. मग जगाचा मालक आहे. मरण कितीही मरण चुकवण्याचा प्रयत्न केला, मरण चुकत नाही. सांगेल उदाहरण तुमच्या लक्षामध्ये ऐका. एकदा जगामध्ये स्वर्गामध्ये 33 कोटी देवाची सभा भरली. 33 कोटी म्हणजे देव महाराज 33 कोटी नाही, 33 प्रकारचे. 8 वसु, 11 रुद्र, 12 आदित्य आणि 2 अश्विनी कुमार, हे 33 प्रकारचे देव आहेत. आणि देवांची सभा स्वर्गामध्ये भरली. ऐका, मरण कितीही चुकवण्याचा प्रयत्न केला, जिथं आपलं मरण आहे ना तिथं जाऊन आपल्याला मरावं लागतं. स्वर्गामध्ये देवांची सभा भरली आणि सभा भरल्यानंतर महाराज सगळे देव सभेला आले. इंद्रदेव, चंद्रदेव, भगवान शंकर, गणपती बाप्पा सगळे आले महाराज. आणि प्रत्येक देव आपल्या आपल्या सभेला आल्यानंतर महाराज प्रत्येक देव आपल्या आपल्या वाहनावर बसून आले. आज जसं आपण कार्यक्रमाला आलो ना, कोणी मोटरसायकलीवर आला असेल, कोणी गाडीमध्ये आले असेल, सगळेजण आपण आपल्या पद्धतीने आलो का नाही, तसं सगळे स्वर्गातले देव प्रत्येकजण भगवान परमात्मा प्रत्येकाच्या वाहनावर बसून आले. गणपती बाप्पा आले उंदीर बाप्पावर बसून, भगवान भोलेनाथ आले नंदीवर बसून, विष्णू आले गरुडावर बसून, आणि सगळे देव आले. आणि आल्यानंतर त्या देवामध्येही यम महाराज आले. आणि यम महाराज आपला रेड्यावर बसून आले. आणि मग यम महाराज आल्यानंतर आल्यानंतर ते रेड्याची रेड्याला पार्किंगमध्ये लावलं. आणि मग त्या सभेमध्ये येत असताना काय झालं ऐका, त्या सभेमध्ये येत असताना एक कबूतर नावाचा पक्षी त्या सोबत आला. कबुतराने विचार केला, आज आपल्याला दर्शन घेण्याकरता स्वर्गामध्ये जायचं नाही, आज आपल्याला दर्शन घेण्याकरता वैकुंठात जायचं नाही. कबूतर एका कोपऱ्याच्या दरवाजामध्ये बसला आणि त्यांनी सांगितलं, कबुतराला वाटलं आपल्याला आज भगवान भोलेनाथाचं दर्शन घ्यायचं ना, कैलासामध्ये जायचं नाही. का? भगवान शंकर आलेत. वैकुंठामध्ये भगवान विष्णूचं दर्शन घ्यायला जायचं नाही, कारण की विष्णू भगवान परमात्मा आले. सगळेजण सभेला आलेत. विष्णू आला, भगवान शंकर आले, गणपती बाप्पा, इंद्रदेव, चंद्रदेव सगळे महाराज सभेमध्ये आत गेले. पण जात असताना शेवटच्या क्षणी महाराज यम महाराजही सभेमध्ये जाऊ लागले. पण जात असताना ऐका, यम महाराज त्या दरवाजामधून प्रवेश करणार, पण प्रवेश करताना अगोदर यम महाराजांच्या पायाला ठेच लागली. आणि ठेच लागल्याबरोबर इकडे तोवर देवांची सर्व सभा संपली होती. भगवान भोलेनाथ जाऊ लागले, भगवान विष्णू जाऊ लागले, सगळे देव जाऊ लागले. पण जात असताना यम महाराजही तिथं आले. आणि यम महाराजा गरुडाने सांगितलं, गरुड म्हणायला लागले, अहो तुम्ही त्या कबुतराकडे बघून का हसू लागले? आणि त्या मग यम महाराजांनी दिलेलं गोड उत्तर ऐका. यम महाराज म्हणायला लागले, मी काही बघणार नव्हतो, मी सरळ सभेमध्ये जात होतो, पण जात असताना माझ्या पायाला ठेच लागली. आणि ठेच लागल्याबरोबर त्या कबुतराकडे माझी नजर गेली. आणि नजर गेल्यानंतर मी पाहिलं तर महाराज त्या विधात्याने त्या कबुतराच्या कपाळावर महाराज यम महाराज सांगू लागले गरुडला, ऐक, अरे त्या कबुतराकडे मी पाहणार नव्हतो, पण त्या कबुतराकडे पाहिलं, त्याच्या कपाळावर महाराज आता 20-25 हजार किलोमीटर एक अरण्य आहे. आणि त्या अरण्यामध्ये एका झाडाखाली त्याचं मरण ठरलेलं आहे. मला वाटलं हा कबुतरी 10 जन्म जरी गेले तर महाराज त्याला 20-25 हजार किलोमीटर त्याला जाणवणार नाही. मला वाटलं हा कबूतर वाचलं की, मरणाच्या तावडीतून वाचलं की, म्हणून मी हसलो. गरुड महाराज म्हणले, महाराज हसण्याचं कारण नाही, मी त्याला तिथं नेऊन घातलं. म्हणजे माणसाचं मरण जिथे ठरलेलं आहे ना तिथे प्रत्येकाला जावं लागतं. मरणाच्या ठाया जाणे लाग्या पुल्या पाया, मरणाच्या ठाया जाणे लाग्या पुल्या पाया.
लागे पुण्या पाया जाने लगे पुण्या पाया जाने लगे पुण्या पाया जाने लागे पुण्या पाया जाने लागे पुण्या पाया मरण चढ़ाया जाने लगे पुण्या पाया ये मरण चढ़ाया जाने लगे पुण्या पाया जाने लागे पुण्या पाया मरणाच्या छाया जाने लागे पुण्या पाया मरण जिथे आहे ना महाराज तिथे जावं लागतं. मला सांगा त्या गरुडाने मरण चुकवण्याचा प्रयत्न केला पण का जिथं ठरलेलं मरण आहे ना तिथे जावं लागतं. तुकोबराय म्हणतात जी जे लिहिले प्रारब्धी ते ते कर्म न चुके कधी होणारा सारखी बुद्धी कर्म रेषा न टळे. माणसाचं कर्म जिथं असेल ना तिथं जाऊन माणसाला मारावं लागतं. याच्यातला सांगू का महाराज महाभारतातलं उदाहरण सांगतो. व्यास महाराज होते. महाराज व्यास महाराज हे चिरंजीव होते. चिरंजीव होते. त्यांना वाटलं माझा शिष्य हा दास व्यास महाराजांचा शिष्य दास होता. त्यांना वाटलं मी जसं चिरंजीव आहे ना माझा दास देखील चिरंजीव राहावा याचं मरण चुकवावं याकरता व्यास महाराजांना वाटलं माझा हा शिष्य आज्ञाधारक आहे याचं आपण मरण चुकवलं पाहिजे. मरण चुकवण्याकरता महाराज व्यास महाराजांनी त्या दासाला घेतलं जवळ आणि मग कोण नेतंय या सृष्टीच्या जगाच्या मालकाला सगळ्यांना कोण नेतंय याचं आपल्याला या दासाचं मरण चुकवायचंय कोण नेतंय. आणि मग त्यांनी सांगितलं महाराज या जगामध्ये यम सगळ्यांना नेत असतो. म्हणून व्यास आणि दास दोघंही हाताला हात धरले आणि मग यम महाराजाकडे गेले आणि यम महाराजाला व्यास महाराज म्हणायला लागले अहो माझा हा शिष्य आज्ञाधारक आहे एकनिष्ठ शिष्य आहे आणि याचं मरण चुकवायचंय याचं तुम्ही मरण चुकवा आणि आयुष्य बदलून द्या. पण ते यम महाराज म्हणायला लागले अहो याचं मरण चुकवलं असतं पण आमच्यावरती आमचा बॉस आहे आमच्यावरती आमचा मालक आहे जो असं आम्हाला आज्ञा पाठविल तसं आम्ही लोकांना नेत असतो. व्यास महाराजांना सांगितलं आणि सांगितल्यानंतर व्यास महाराज म्हणायला लागले कोण आहे तुमच्यावरती कोणता बॉस आहे. त्यांनी सांगितलं काळ नावाची देवता आहे. तो काळ नावाची देवता जसे आम्हाला रेकॉर्ड पाटील एखाद्या माणसाचं तसं आम्ही माणसाला नेत असतो. व्यास महाराज आणि दास नावाचा शिष्य महाराज काळ नावाच्या देवतेकडे गेले. ऐका बरं मरण कितीही जरी चुकवण्याचा प्रयत्न केला पण मरण चुकत नाही. आणि व्यास आणि दास हे महाराज काळ नावाच्या देवतेकडे गेले आणि देवतेकडे गेल्यानंतर व्यास महाराजांनी काळापाशी गेले आणि सांगितलं माझा हा शिष्य आज्ञाधारक आहे याचं मरण चुकवायचं आहे याचं मरण तुम्ही चुकवा. त्याच वेळेस दास व्यास महाराजांना शरणला महाराज अहो आमच्यावरती आमचा जसा मालक आम्हाला आमंत्रण पाठवतो एखाद्या माणसाचं रेकॉर्ड पाठवतो तसं आम्ही अंमलबजावणी करत असतो. आमच्याकडे हे खातं नाही म्हणले महाराज. यम व्यास महाराज म्हणायला लागले अहो एखादी मांजरेला ते भोकानं जसं पाहिल्यानंतर तुम्ही तसं लोकांना नेता पाहतो उंदीर घेऊन जाये भोका तैसा काळ लोकांनी तसे तुम्ही तसं माणसं नेताना. त्याच वेळेस त्या काळ नावाच्या देवतेने सांगितलं महाराज माफ करा म्हणले आमच्यावर आमचा मालक आहे तो जसा आम्हाला रेकॉर्ड पाठविल अंमलबजावणी करील तसं आम्ही लोकांना नेतो. व्यास महाराज म्हणायला लागले कोण आहे तुमच्यावरी आम्हाला सांगता का. त्याच वेळेस तो काळ सांगू लागला आमच्यावरी आमचा मालक भव्यतव्य नावाची देवता आहे. ती भव्यतव्य नावाची देवता आम्हाला जशी रेकॉर्ड पाठवेल तसं आम्ही लोकांना उचलून नेत असतो. म्हणजे व्यास आणि दास भवितव्य देवतेच्या घराकडे महाराज स्वर्गामध्ये गेले. ऐका बरं का सांगतो उदाहरण मरण कितीही चुकवण्याचा प्रयत्न केला मरण चुकत नाही. मग हे भवितव्य देवतेच्या घराकडे व्यास महाराज आणि दास गेले. गेल्यानंतर महाराज ह्या भवितव्य देवतेच्या घरामध्ये प्रवेश करणार पण शिपाईने महाराज त्या दासाला बाहेरच बसवलं. आत घरामध्ये प्रवेश होऊ दिला नाही. व्यास महाराज भवितव्य देवतेच्या घरामध्ये गेले. ऐका आणि गेल्यानंतर महाराज भवितव्य नावाची देवता तिथं बसली होती आणि व्यास महाराजाला पाहिल्यानंतर महाराज त्यांचा आदर आतिथ्य मान सन्मान केला. महाराज काय आज्ञा आहे म्हणे तुमची बोला. त्याच वेळेस व्यास महाराज सांगू लागले माझा एक शिष्य आहे आज्ञाधारक तो दास नावाचा आहे त्याचं मला मरण चुकवायचंय. मरण चुकवण्याकरता मी इथं आले. पहा म्हणले त्याचं दप्तर. त्या भवितव्य नावाच्या देवतेने काय केलं त्या ज्यावेळेस त्या दासाचं दप्तर उघडलं आणि दप्तर उघडल्याबरोबर पाहिलं आणि पाहिल्यानंतर मान नकारात्मक मान हलवली आणि सांगू लागले महाराज अहो तुमचा शिष्य जर जिवंत असता तर मी त्याचं आयुष्य वाढून दिलं असतं पण तुमचा शिष्य जिवंतच नाही शिवंत नाही म्हणले. व्यास महाराज म्हणले अहो आम्ही तर दोघं सोबतच आलो कसा जिवंत नाही. अहो तुम्ही खरी ती तर चूक केली म्हणले. आमच्या दारामध्ये तो बसलेला होता ना वडाच्या झाडाखाली तो वट वृक्ष पडून त्याचा मृत्यू झाला. ज्यावेळेस भवितव्य देवता कडे व्यास आणि दास आले ना
त्यावेळेस दासाचा मृत्यू वडाच्या झाडाखाली वटवृक्ष पडून मेला. विठाला विठाला विठाला. म्हणून मरण कितीही चुकवण्याचा प्रयत्न केला पण मरण चुकत नाही. पहा मग या जगामध्ये भगवान परमात्मा जगद्गुरु तुकोबरायांना नेण्याकरता काळ आला महाराज. ज्ञानोबरायांना देखील काळ आला महाराज. पण ज्ञानोबरायांनी 2 मोठं दाखवले. 2 मोठं म्हणजे 2 वर्ष नाही महाराज. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे ना तोपर्यंत यायचं नाही महाराज. 4ही पाऊंडा ज्ञानोबरायांना नेण्याकरता काळ आला. सोपान काकांना नेण्याकरता काळ आला. निवृत्ती काकांना नेण्याकरता काळ आला. पण सगळ्यांनी 2-2 बोट वरी दाखवले महाराज. आज माझे ज्ञानोबर आहे संजीवन समाधी आहेत महाराज. ज्ञानदेवी घेतले दान हृदय धरून या ध्यान समाधी बैसला निर्वाण. कथा कीर्तन करीतो संजीवन ज्ञानोबरायांची समाधी आहे महाराज. जगद्गुरु तुकोबरायांना नेण्याकरता काळ आला पण महाराज जगाच्या आमच्या जगद्गुरु तुकोबरायांनी काळावरच सत्ता मिळवली. जग काल खाय हा आम्ही माता दिला पाय आम्ही माता दिला पाय आम्ही माता दिला पाय जग काल खाय आम्ही माता दिला पाय माता दिला पाय दिला पाय दिला पाय तुकोबरायांना नेण्याकरता काळ आला पण तुकोबराय जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय. तुकोबरायांना नेण्याकरता काळ आला पण तुकोबरायांना गेले नाही महाराज. काळाच्या पाठीवर जगद्गुरु तुकोबरायांनी पाय दिला. पर ऐका या जगद्गुरु या तुकोबरा या मृत्यू लोकामध्ये आले नव्हते. ऐका बरं या मृत्यू लोकामध्ये जगद्गुरु तुकोबारा आले नव्हते तर जगाच्या मालकाने पंढरीश परमात्मेने तुकोबरायांना सांगितलं महाराज तुम्हाला या मृत्यू लोकामध्ये जावं लागेल. पण त्याच वेळेस जगाच्या जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं महाराज देवा मी या मृत्यू लोकामध्ये जातो पण गेल्यानंतर मी 4 जणांच्या खांद्यावर बसून येणार नाही. देवाला विनंती केली देवा मी जाणार पण 4 जणांच्या खांद्यावर बसून मी येणार नाही. स्वतः तुला भगवान परमात्मा तुला न्यायला यावा लागेल म्हणजे देवाला आज्ञा दिली आणि आज्ञा दिल्यानंतर देवाने सांगितलं तुम्ही जेव्हा बोलवला तेव्हा मी तुम्हाला घेऊन आल्याशिवाय राहणार नाही. मग जगद्गुरु तुकोबरायांनी या मृत्यू लोकामध्ये पाठवलं आणि आल्यानंतर जगद्गुरु तुकोबरायांनी भंडारा डोंगर भामचंद्र घोराडा सरोवर भक्तिशास्त्राचा सांगोपान अभ्यास केला आणि महाराज पवित्र असा गाथ्यासारखा ग्रंथ निर्माण केला. महाराज एवढी बिकट परिस्थिती होती एवढ्या बिकट परिस्थितीमध्ये महाराज तुकोबरायांनी भजन केलं. वैष्णवा घरी सर्व काळ वैष्णवा घरी सर्व काळ सदा झुनझुनती टाळ सदा झुनझुनती टाळ कन्या भाकरीचे खाणे कन्या भाकरीचे खाणे सदा राम नाम गाणे वैष्णवा घरी सर्व वैष्णवा घरी सर्व एवढी बिकट परिस्थिती तुकोबरायांची एवढी होती महाराज. पण अशाही परिस्थितीमध्ये तुकोबरायांनी भजन केलं. वैष्णवा घरी सर्व काळ सदा झनझनती टाळ. एवढ्या भक्तिशास्त्रा सांगोपान अभ्यास केला ग्रंथ गाथ्यासारखा ग्रंथ निर्माण केला आणि केल्यानंतर महाराज तुकोबरायांच्या लक्षामध्ये आलं आपल्याला देवांना आमंत्रण दिलं नेण्याकरता. जगद्गुरु तुकोबरायांनी आज्ञा केली अरे भगवान परमात्मा जगाच्या मालकाने आपल्याला वचन दिलं होतं देव जगाचा मालक आपल्याला कशा नेण्याकरता येईना. मग त्याच वेळेस तुकोबरायांनी सनकादिक संतांना विनंती केली तुम्ही सनकादिक संत मनविता कृपा एवढा करा उपकार एवढा 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 करा
देवा नमस्कार एवढा करावं कोणाला? सनकाधिक संतांना विनंती केली, माझा हा देवाला निरोप पवता. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा का कुलती. सनकाधिक संतांना सांगितलं, माझा हा निरोप जगाच्या मालकापर्यंत पोहोचा का? तुमचे या मृत्यू लोकामध्ये जगद्गुरु तुकोबराय वाट पाहत आहेत. मग सनकाधिक संतांना विनंती केली आणि मग सनकाधिक संतांनी महाराज जगाच्या मालकाला सांगितलं. आणि जगाचा मालक पंढरीश परमात्मा तुकोबरायांचे शब्द, दिलेला शब्द पाळण्याकरता जगद्गुरु तुकोबरायांना नेण्याकरता साक्षात जगाचा मालक पंढरीश परमात्मा नेण्याकरता आला. वाड वेळ झाला उभा पांडुरंग बोला, जगाचा मालक पंढरीश परमात्मा जगद्गुरु तुकोबरायांना नेण्याकरता आला. तुकोबरायांनी दिलेला शब्द देवा, अरे या जगामध्ये मृत्यू लोकांमध्ये मी भजन केला, गात्यासारखा अभंग, गात्यासारखा ग्रंथ निर्माण केला. आणि मग गेल्यानंतर जगाच्या मालकाला वचन बघायला लागलं. जगाचा मालक महाराज जगद्गुरु तुकोबरायांना नेण्याकरता आला. जगाचा मालकाला यावं लागलं महाराज. तुकोबरायांना विनंती केली, ओ आई मानिके म्हणतात, जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी, तनु मानवी दिव्या जगाच्या मालकाला वचन पाळावं लागलं. मग जगाचा मालक पंढरीश परमात्मांना नेण्याकरता तुकोबरायांना आला. आणि मग आल्यानंतर देहू गावामध्ये आला. तुकोबरायांची वीज चालू तुकोबरायांनी सांगितलं. आणि सांगितल्यानंतर तुकोबराय म्हटले, एवढी वीज होत्या. एकादशी झाली, द्वादशी झाली. आणि झाल्यानंतर जगद्गुरु तुकोबराय म्हणू लागले, चला सगळ्यांना विनंती केली, देहूगावच्या लोकांना सगळ्यांना विनंती केली, चला आपल्याला नेण्याकरता भगवान परमात्मा जगाचा मालक आला. सगळ्यांना विनंती केली. आपली स्वतःची जी बायको आहे जिजाऊला विनंती केली, चल जिजाऊ. त्यावेळी जिजाऊ म्हणाली, नाही महाराज तुम्ही जा. मग ज्यावेळेस तुकोबरायांना जगाचा मालक नेण्याकरता आला ना, मग तुकोबरायांना नेण्याकरता आल्यानंतर विमानामध्ये बसला. आणि बसल्यानंतर तुकोबराय म्हणले, काय माझा शेवट तो भला, शेवट तो भला,
अलोनीचा माहेरा अलोनीचा माहेरा अलोनीचा माहेरा शेवट तो भला माझा बहु गोड झाला. जगद्गुरु तुकोबरायांनी जिवंतपणी असणार शेवट गोड केला. शेवट कधी गोड होतो महाराज? शेवट शब्दाचा अर्थ जर मृत्यू केला तर शेवट गोड शब्दाचा अर्थ लागत नाही महाराज. म्हणून शेवट गोड कधी होतो? जिवंतपणी माणसाचा शेवट गोड करावा लागतो. पहा आज आपल्या सुरेखाबाई परमेश्वर तांदळे आपल्या आईला जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं आणि आईच्या या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता आमची ही दोन्ही असणारी भाऊ नरहरी दादा असतील, बालाजी भाऊ असतील, त्यांच्या 2 बहिणी अविद्या आणि विद्या आणि आमचे परमेश्वर दादा या तांदळी परिवार महाराज दुःखाचा प्रसंग कोसळला आहे. आणि एवढा दुःखाचा प्रसंग कोसळला आहे महाराज. जगामध्ये आईचे उपकार किती आहे सांगून जाईल तुम्हाला. आईचं अधिकार एवढा आहे महाराज. आई म्हणजे काय महाराज सामने? आई म्हणजे मायेचा सागर, समृद्धाची घागर, चैतन्याचा आगर. आई म्हणजे घरातलं व्यासपीठ. आई म्हणजे सामान्य नाही. अहो 9 महिने 9 दिवस आपल्या पोटामध्ये सांभाळ करते महाराज. सामान्य नाही महाराज. अहो किती जरी दुःखाचा प्रसंग आला ना ऐका, अहो या गर्भामध्ये ज्यावेळेस ते बाळ 9 महिने 9 दिवस सांभाळ करते ना, पण ते किती यातना होतात त्या आईला, किती यातना होतात. अशा यातना देखील महाराज भगवान परमात्म्याला विनंती करते. एक वेळ करी या दुःखा वेगळे, दुरितांचे जाळे उगवणी, आठवीन पाय हा माझा नवस. भगवान परमात्म्याकडे विनंती करते महाराज. आई म्हणजे काही सामान्य नाही. अहो आईच्या जगावर किती उपकार आहेत मा. आई काही सामान्य नाही. मला सांगू द्या तुम्हाला, आई म्हणजे काही सामान्य नाही. अहो जीवन जगत असताना आज आमच्या माता माऊल्या, आमची अयोध्याताई आली असेल, विद्याताई असेल, आमचे नरहरी दादा असतील, या आमच्या तांदळे परिवार महाराज दुःखाचा प्रसंग कोसळला. ऐका आपण थोडं आता वेळ झाला. कारण की या जगामध्ये आईचे एवढे उपकार आहेत ना. अहो मला सांगा, आमच्या अयोध्या ताईला आणि विद्याताईला विचारा, दिवाळीच्या सणाचा आनंद कोपर्यंत आहे मला सांगा. आज दिवाळीला आमची अयोध्याताई आणि विद्याताई जरी आलेला असणे ना, पण ज्यावेळेस दिवाळीला आल्यानंतर महाराज ज्या घरामध्ये आई नाही ना, एखादी लहान मुलगी एखादी आल्यानंतर पहा, नवीन जर माहेरला आपली मुलगी आली ना, आणि आल्या जोपर्यंत त्या घरामध्ये आपले जिवंत मायबाप आहेत ना, तोपर्यंत त्या मुलीच्या घरामध्ये आनंद आहे. पण घरामधली जर जिवंत एखाद्या वेळेस मायबाप गेले ना, पण ती आमच्या अयोध्याताईला विचारा, दिवाळीच्या सणांचा आनंद नाही. अहो 60 वर्षाची आमची आई असू द्या आणि 40 वर्षाची मुलगी असू द्या, पण ती मुलगी जर सासरला आल्यानंतर महाराज त्या माईचं प्रेम किती असतो, किती असतं माईचं प्रेम. अहो ती माई 60 वर्षाची असू द्या, आपली लेक जर दिवाळीला आली ना, तिच्या पिशवीमध्ये कांदे टाकेल, पापुड्या घेईल, तांदूळ दिल, माय तुझी लहान लेकरं आहेत, हे घेऊन जाय खाय. हे माईचं प्रेमाचा अंत करण्याचा पाजर असतो. आमची अयोध्याताई जर आज दिवाळी इथं आली ना, एवढा आमचे सोन्यासारखे भाऊ आहेत, नरहरी दादा असतील, बालाजी दादा असतील, वडील परमेश्वर दादा आहेत, पण त्या जगाघरामध्ये आल्यानंतर आपली स्वतःची आई दिसणार नाही महाराज. मी सांगू का, दिवाळीच्या घराचा आनंद जोपर्यंत आहे, जोपर्यंत त्या घरामध्ये आपले माई बाप आहे तोपर्यंत आनंद आहे. सांगू का तुम्हाला, किती जरी भाऊ असू द्या महाराज, पण महाराज घरामध्ये जर जिवंत आपली आई असू द्या, बाप तोपर्यंत आहे, तोपर्यंत आनंद आहे महाराज. आई काही सामान्य नाही महाराज. 9 महिने 9 दिवस त्या लेकराचा सांभाळ पालन पोषण करते. सांगू का, आई म्हणजे काय आहे महाराज.
अहो तुम्ही सगळ्या कविकारांनी महाराज आईचं देखील वर्णन केलं. आई तर महानच आहे. अहो ढगाआड गेलेला सूर्य तुम्हाला एक बार दिसेल, पण मातीमध्ये गेलेली आई बाप तुम्हाला पुन्हा दिसणार नाही. आईशी कोणसी चीज आहे महाराज, तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटतील पण माय बाप भेटणार नाही. माय बापाचे एवढे उपकार आहेत ना, त्या उपकाराचं वर्णनच करू शकत नाही. आपल्या अंगाचं काताड्याची शपलाची जरी काताडे केलं आणि त्यांच्या पायामध्ये जरी घातलं तर त्यांची आईचे उपकार भेटणार नाही, बापाचे. सगळ्या कविकारांनी आईचं वर्णन केलं. आई तर महानच आहे, बाप काही कमी आहे का महाराज? सबसे बड़ी है माँ, माँ सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, मेरी माँ सबसे बड़ी है माँ, मेरी माँ सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं. या जगामध्ये आईशिवाय कोणी पवित्र नाही आहे का? अरे माईचा प्रसंग तुमच्या डोळ्यासमोर आठवा. अहो एखादी मुलगी सासरला निघाल्यानंतर सगळ्यामध्ये जीव जर बापाचा, सगळ्यात आईचा मध्ये जीव जर कशात असतो तर एखाद्या मुलीमध्ये असतो. अहो 9 महिने 9 दिवस सांभाळ करते. अहो स्वतःची एखादी जर मोटरसायकल असू द्या आपण चावी कुणाला देत नाही, एखादी वस्तू कोणती जरी असू द्या आपण देत नाही. स्वतःचा जगाचा बाप आणि आपली आई लहानाचा गोळा, पोटाचा गोळा एक महाराज सगळ्या दुसऱ्याला देऊन टाकते, सांभाळ करते. आई काही सामान्य नाही, सांगून गेलो. एवढे आईचे उपकार आहेत या आमच्या तांदळे परिवारावर मध्ये. तांदळे परिवारावर आज या आमच्या आज नरहरी भाऊ असतील, आमचे बालाजी भाऊ असतील, यांनी कोटी रुपये जरी दिले तर त्यांना त्यांची आई दिसणार नाही. ज्ञानोबराई देखील वर्णन करा. सकळ तीर्थाची धुरे जिये का माता पितरे, तया शिवेश गिर शरीरे लोन कीजे. माँ से बढ़कर कोई नहीं रे, सामान्य नाही. ओ देती है दुआ. अरे या जगामध्ये आई सारखे उपकार जगामध्ये नाही. तुझ्या या उपकाराची वा. कधीचा निवदादी नाही. अनमोल जन्म दिला नाही, तुझे उपकार फिरणार नाही. अनमोल जन्म दिला नाही, तुझे उपकार फिरणार नाही. किती आईचे उपकार आहे. कबीरदास महाराज स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी. अरे जगामध्ये आई विना भिकारी सगळं जग आहे महाराज. पहा आई म्हणजे काही सामान्य नाही महाराज. कविकार म्हणतात आई आहे मायेचा सागर आहे, समृद्धाची घागर आहे. आई म्हणजे घरातलं हक्काचं व्यासपीठ आहे महाराज. आई म्हणजे लंगड्याचा पाय, आई म्हणजे घरातलं महाराज व्यासपीठ आहे. ज्याच्या जीवनामध्ये आई नाही, आता या तांदळे परिवार विचारा, कोटी रुपये जरी आमच्या नरहरी भाऊने दिले तर त्यांची आई त्यांना दिसणार नाही. आमच्या बालाजी भाऊला विचारा, प्रत्येकाच्या जीवनामध्ये महाराज आपली आई किती महत्वाची आहे, आपले बाई किती, बाप्पा वडील किती महत्वाचे आहे. जोपर्यंत आई सांगू का माझा अधिकार नाही, लहान आहे तुमचं लेकरू आहे, पण जोपर्यंत जिवंत आपले आई वडील आहेत ना तोपर्यंत त्याची सेवा करा. सांगू का या जगामध्ये 4 देव आहेत. एक आहे सूर्य, एक आहे चंद्र, 2 म्हणजे आपली आई आणि वडील. सांगू का तुम्हाला आईचे किती उपकार आहेत. अहो कोटी रुपयाचा बंगला बांधा आणि त्या कोटी रुपयाच्या बंगल्यामध्ये जर आपले आई वडील नसतील तर महाराज आपला बंगला व्यर्थ आहे. पण त्या बंगल्यामध्ये जर आपले वट्यावर आपल्याला बाप बसलेला असेल, आपली आई बसलेली असेल, मी सांगू का आम्ही आळंदीला शिकायला गेलो, गेल्यानंतर आई तर आहेच हो, पण आमचा सांभाळ महाराज जगाच्या माऊली विश्व माऊली ज्ञानावर आहे, आमचे माईबाप आहेत महाराज. मी पंपू महाराज आज आळंदीला 8 वर्ष आहे, पण कोणत्याच गोष्टीची भाषीवन नाही का. अहो त्या ज्ञानोबरायांना सांभाळ कसे केला. अहो त्या ज्ञानोबरायांचं नुसतं जर लोक पहिलं तोंड पाहिलं तर लोक म्हणायचे या संन्याशाच्या लेकराचं तोंड पाहिलं, पण आज माझ्या ज्ञानोबरायांच्या दर्शनाकरता इंद्रायणीच्या पलीकडे महाराज रांग आहे.
सामान्य नाही हो. जगामध्ये दोन देवाची सेवा करा. दोन देवाची तुम्ही सेवा केली ना, एक वेळेस सांगू का, देवाची सेवा केली नाही तरी चालेल, पण एकदा आपल्या आई वडिलाची सेवा करा. मला सांगा, देवाची सेवा करून आईबाप भेटलेत का? नाही. पण महाराज, माई बापाची तुम्ही सेवा केली ना तर देव भेटल्याशिवाय राहणार नाही. आई किती महत्वाची आहे. 2-5 मिनिटामध्ये उदाहरण सांगतो, घडलेला प्रसंग आणि आपल्या सेवेला पूर्ण ऐका. आई किती महत्वाची आहे सांगू का. एक बाळू नावाचा महाराज मुलगा होता आणि बाळू नावाचा मुलगा शाळेमध्ये शिकत असताना तिची आई जीवन जगत असताना शाळेमध्ये लहानपणी जायला लागला आणि गेल्यानंतर महाराज तिची आई आंधळी झाली होती. आणि आंधळी झाल्यानंतर तो रोज शाळेमध्ये जायचा. शाळेमध्ये गेल्यानंतर ते रोज विद्यार्थी जे मित्र म्हणायचे, अरे आंधळीचा मुलगा आला, हे आंधळीचा मुलगा आला. तो घरी यायचा, आई अगं मला सांग ना. रोज आई आंधळीचा मुलगा म्हणतात, मला डुचकीचा मुलगा म्हणतात, का आंधळी झाली सांग ना. आईनं सांगितलं, नाही बाळा सांगते म्हणली ज्यावेळेस वेळ ते. रोज शाळेमध्ये जायचा. त्या आईचं जो लग्न झालं होतं ना महाराज, तिचा पत्नी महाराज दारू पिऊन लिव्हर खराब होऊन महाराज मरण पावलेला होता. पण तिच्या वंशामध्ये पोटामध्ये 9 महिन्याचा 9 दिवस गोळा सांभाळ करून त्या महाराज बाळेला त्या आईनं सांभाळ केला आणि शाळेमध्ये जाऊ लागला. 8वीला गेला, 9वीला बाळ गेलं, ते बाळ 10वीला शाळेमध्ये गेलं. आणि गेल्यानंतर महाराज रोज शाळेमधून यायचा हो. रोज शाळेमधून आल्यानंतर त्या आईला विचारायचं, आई आई सांग ना, मला आंधळीचा मुलगा रोज सतवतात रोज. आणि सतवता म्हणल्यानंतर सांगितलं नाही, ज्यावेळेस वेळ येईल ना तेव्हा सांगते म्हणली. आणि तो मुलगा ऐका 11वी मध्ये गेला, 12वी मध्ये गेला आणि महाराष्ट्र राज्यातून त्या बाळाचा 1 नंबर मुलगा आला. आणि 1 नंबर मुलगा आल्यानंतर जगाच्या सगळ्या शाळेतल्या महाराष्ट्र राज्यातून 1 नंबर आला. आणि सांगितलं, अरे श्रीमंताच्या मुलाचा तर कोणीही सत्कार करेल, पण एका आंधळ्या आईचा मुलगा, आपल्याला स्वाभिमान असतो का नाही बघा. आपल्या गावामध्ये एखाद्या जर गरीबाचं लेकरू जर सर्व्हिस नोकरीला लागलं तर आपल्याला सगळ्यांना अभिमान वाटतो, अरे मोठ्याचं लेकरू लागलं याच्यात काय नवल आहे. पण एखाद्या सर्वसामान्याचं लेकरू जर नोकरीला लागलं तर आपल्याला सगळ्यांना आनंद वाटतो. सगळ्या शिक्षकांनी सगळ्या समाजाने कळालं, कारण की एक आंधळीचा मुलगा आहे, एक सर्वसामान्याचं लेकरू आहे आणि शाळेमध्ये महाराज त्याचा नंबर आला. सर्वांनी सत्कार ठेवायचा समारंभ ठेवला महाराज. आणि ते बाळू नावाच्या लेकराचा सत्कार ठेवण्याचा ठेवला. आणि ठेवल्यानंतर ऐका, तू घरी आला ना, आईला म्हणायला, आई अगं माझा सत्कार ठेवलेला आहे, पण तो आई माझ्या सत्काराला यायचं नाही. तू जर तिथं आलीस ना, ते सगळे म्हणतील हे आंधळीचा मुलगा आला, हा डुचकीचा मुलगा आला, नाव ठेवतील. त्या आईला काय वाटलं असेल ऐका. 9 महिने 9 दिवस त्या आईनं सांभाळ केला आणि तू स्वतःचा पोटचा गोळा म्हणायला लागला, आई तू माझ्या सत्काराला यायचं नाही. पण आईचं अंतकरण कसं असतं पहा. किती जरी काही जरी केलं तर तिच्याविषयी प्रेमच असतं. हिलाच माय लेकुराचे हित आणि वाहे माहुलीचे चित्त. त्या बाळाचा, बाळू नावाच्या मुलाचा सत्कार समारंभ ठेवला. आणि ठेवल्यानंतर मला सगळे शिक्षक मंडळी, सगळे गावातले सर्व लोक आले. ऐका बरं. आणि आल्यानंतर माईला सांगितलं होतं, माय तू यायचं नाही बरं माझ्या सत्काराला, यायचं नाही असं सांगितलं. पण सांगितल्यावरच माईचं अंतकरण थांबतं का हो. आपल्या लहानच्या पोटाच्या गोळाचा एखाद्या मुलाचा मान सन्मान पाहण्याकरता आई थांबल का घरी? थांबली नाही. बाळू नावाच्या तिच्या लेकराचा सत्कार समारंभ व्हायला लागला. सर्व शिक्षक मंडळी, गावातले सरपंच पदाधिकारी सगळे तिथे आले. पण ही जी माय होती ना आंधळी, एका कोपऱ्यामध्ये थांबली आणि त्या कोपऱ्याच्या आडवून पाहू लागली, माझ्या मुलाचा सत्कार किती होत आहे, मुलाचा सत्कार किती होत आहे. आणि पाहिल्यानंतर महाराज कुणाचं तर एखाद्या माणसाचं लक्ष गेलं, अरे ज्या आईने त्या मुलाचा सांभाळ केला ना, त्या आईलाच बोलवा म्हणले. आणि आवाज दिला, त्या मातोश्रीला बोलवा. ती माय स्टेजवर आली. पण या बाळूला सहन झालं नाही. ऐका, बाळूने सांगितलं होतं, आई तू खबरदार यायचं नाही. माईला पण माईचं अंतकरण कसं लोण्यासारखं मऊ असतं ना. पण माई आल्यानंतर त्या बाळूला वाईट वाटलं. सत्कार घेतला नाही. बाळू तिथून तावडीतून रागाभरातून निघून गेला महाराज. गावातून निघून गेला, तालुक्याच्या ठिकाणी गेला, तालुक्यातून नाही महाराज, जिल्ह्यातून निघून गेला. जिल्ह्यातून सोडा, महाराष्ट्र सोडला, महाराष्ट्रातून नाही देश सोडून गेला आणि दुसऱ्या देशामध्ये गेला. पण ही रोजची माय, जी बाळाची माय होती ना, त्या बाळूची आई रोज आठवण करायची, माझा बाळू कधी येईल, माझा बाळू कधी येईल, माझा बाळू कधी येईल. तो पत्र पहिला काळ आई आठवा. आता प्रत्येकापाशी मोबाईल आला का नाही. पण पहिला काळ महाराज, एखादं पत्र आलं ना, पत्र त्या पोस्ट मला म्हणायची, माझ्या बाळूनं काही पत्र पाठवलेलं आहे का.
माझ्या बाळूनं काही पत्र पाठवलं. रोज त्या पोस्टमनला ती बाळूची आई विचारायची, माझ्या बाळूनं काही पत्र पाठवलं का? तो पोस्टमन म्हणायला लागला, अगं तुझा बाळू, पोस्टमननं सांगितलं रोज ही म्हातारी म्हणती बाळूनं पत्र पाठवलं का, बाळूनं पत्र पाठवलं का? पण तो पोस्टमन काटाळा. पण एके दिवशी घडला प्रसंग, लहानाची वय झालं ना, आई मरण पावली. आणि पावल्यानंतर हा बाळू परदेशामध्ये राज्यामध्ये गेला होता. तिकडे त्याला नोकरी लागली होती महाराज. पण नोकरीच्या माध्यमातून तो बाळू इकडे आला महाराज महाराष्ट्रामध्ये. त्याचं काहीतरी काम निघालं आणि काम निघाल्यानंतर तो बाळू गावाकडे आला. ऐका, आणि आल्यानंतर मग त्या बाळूला सगळं चित्र दिसायला लागलं. सगळं चित्र डोळ्यासमोर दिसायला लागलं. हे सर्व लोक बसलेले, हे शाळेमध्ये सर्व समारंभ ठेवलेला, सगळं चित्र दिसायला लागलं. पण तिथं काही महाराज काहीच राहिलं नव्हतं महाराज. आणि मग तो वाटचाल करत 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 महाराज घरी आला. पण घरी कोणीच नव्हतं महाराज. त्या घरावर महाराज गवत उगवलेलं दिसलं. घराला कोणी दिसत नव्हतं महाराज. घरामध्ये प्रवेश केला, घराचा दरवाजा उघडला. आहे का? आणि घराचा दरवाजा उघडला आणि उघडल्याबरोबर महाराज घरामध्ये सर्व पाहिलं तर एका कोपऱ्यामध्ये ब्लॅक व्हाईटचा फोटो दिसला. तिथं आईचा फोटो दिसला. आणि फोटो दिसल्यानंतर त्या आईच्या फोटोपाशी गेला आणि गेल्या तर पाहिलं, आईचं दर्शन घेतलं. आणि त्या फोटोपाशी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. आहे का? चिठ्ठी हातामध्ये घेतली आणि मग चिठ्ठीमध्ये काय लिहिलं होतं त्या आईनं ऐक. त्या आई सांगू लागली, बाळू, अरे तू रोज विचारायचास ना, मग आंधळीचा मुलगा का म्हणतात, डुचकीचा मुलगा का म्हणतात. ऐक, अरे तुझा ज्यावेळेस बाप दारू पित होता आणि बापाचं लिव्हर खराब झालं, तुझा बाप मरण पावला. आणि मरण पावल्यानंतर तुझ्या बापाने तुझा वंश माझ्या पोटामध्ये ठेवला आणि बाप निघून गेला. तुझा मी सांभाळ केला. सांभाळ केल्यानंतर मी डॉक्टरने सांगितलं तुमच्या पोटामध्ये बाळ जन्माला आलं. पण जशी चांगली बातमी दिली ना तशी वाईटही बातमी दिली. त्या डॉक्टरने सांगितलं, अहो तुमचा मुलगा चांगला आहे पण तुमच्या मुलाला एक डोळा नाही म्हणजे. डोळा नाही असं सांगितलं डॉक्टर साहेबांनी. तुमचा मुलगा एका डोळ्याने सगळं जग पाहिलं, एका डोळ्याने जग पाहिलं. म्हणून त्यावेळी डॉक्टरने सांगितलं तुमचा आणि त्याचा रक्तगट एक आहे, तुमचा आणि त्या बाळाचा रक्तगट एक आहे. तुमचा जर डोळा त्या बाळाला दिला तर ते संपूर्ण जग पाहिल. म्हणून आईनं आई सांगू लागली. त्याच क्षणी महाराज मी तर म्हणले माझं वय झालं मी पाहणार. पण त्याच वेळेस त्या आईने आपल्या मुलाकरता एक डोळा काढून दिला बाळू नावाच्या मुलाला. जी आई डोळा नाही तर डोळा काढून देते, हात नाही तर हात काढून देते. म्हणून आईचे उपकार आहेत. म्हणून आमच्या सुरेखाबाई परमेश्वर तांदळे आमच्या आईंना भगवंतांना एक विनंती करतो, तुमच्या चरणापाशी घ्यावं. आणि आमच्या तांदळी परवा आमच्या नरहरिदादा असतील, बालाजी भाऊ असतील, आमच्या अयोध्याताई असतील, विद्याताई, सगळ्यांच्या चरणावर तुम्ही असणारे सर्व देवरूप असणारे सर्व श्रोतृ सर्वांच्या चरणावर साष्टांग दंडवत आणि प्रणविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. शेवट तो भला भेटी रुक्माईच्या वरा तुका म्हणी वाणी गेली आता घेऊदनी आलो निजाची माहेरा भेटी रुक्माईच्या वरा. जे बरोबर असतील ते स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराजांच्या सर्व संस्थेतील सर्व गुरुवरांच्या चरणावर साष्टांग दंडवत. जे चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष. तुम्ही असणारे सर्व देवरूप असणारे सर्व श्रोतृवर्ग ज्यांच्यामुळे तुमच्या सर्व मायबापांच्या दर्शनाचा योग आला, आपल्या गावचे असणारे हरिभक्तपरायण अरुण महाराज असतील त्यांच्या माध्यमातून, आमचे लक्ष्मण भाऊ, आमचे संजीवन महाराज आणि आमचे सर्व हे सुदर्शन दादांनी फोन केला. सुदर्शन दादाच्या माध्यमातून आमचे नरहरी भाऊ असतील, बालाजी भाऊ असतील, परमेश्वर मामा असतील, तुम्ही सर्व माता माऊल्या सगळ्यांच्या चरणावर झालेली सेवा समर्पित. चाल म्हणे विठ्ठल जय जय.